आपला विश्वास आपलं दुकान असं ब्रीदवाक्य असणाऱ्या अमेझॉन या कंपनीच्या विश्वासाला तडा गेलाय। वाड्यातल्या एका तरुणीला मोबाईलऐवजी चक्क दगड मिळाल्याचं उघड झालंय। हर्षला पवार हिनं अमेझॉन या कंपनीच्या वेबसाईटवरून मोबाईल ऑनलाईन मागवला होता, मात्र या मोबाईलच्या ऐवजी तिला चक्क दगड मिळालाय। यानंतर हर्षदानं डिलिव्हरी बॉयला बोलावून हा सर्व प्रकार सांगितला, मात्र त्यानं कंपनीकडे बोट दाखवलं आणि विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। ऑनलाईनच्या माध्यमातून घराघरात वस्तू पोहोचवणाऱ्या अशा नामांकित कंपन्या जर फसवणूक करत असतील तर ग्राहकांनी विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्न देखील आता निर्माण झालाय। फोडत होती ती पॅकेटची आणि जस्ट तो 2 मिनिटं खाली उतरला आणि मी ते खोलून बघितलं तर चक्क त्यात मोबाईल नसून मोबाईलच्या आकाराची तेवढी फरशीचा तुकडा होता। चार्जर वगैरे बाकी ॲक्सेसरीज आहेत तशीच, बाकी फक्त मोबाईलच नाही आहे। तर मी धावतच त्याच्या मागे गेले आणि तो जिन्यातच होता। मी त्याला परत वरती बोलून आणते, बोलले आमचं यात काही नाही, आम्ही फक्त कुरिअर तिकडे पोहोचवण्याचं काम करतो, तुम्ही ॲमेझॉनला हे करा। माझी मागणी एकच आहे की स्वतःला ब्रँड म्हणवणाऱ्या ह्या ज्या ॲमेझॉन किंवा इतर कोणत्या ऑनलाईन ज्या कंपन्या आहेत, जर ग्राहक विश्वासाने तुमच्याकडे खरेदी करतोय आणि त्या विश्वासावर त्याला कुठेतरी तडा जात असेल तर ह्या ब्रँडेड कंपन्यांनी देखील विचार केला गेला पाहिजे की आमची विश्वासार्हता नक्की संपत चाललेली आहे की ह्या मागे दुसरं काही रॅकेट आहे।